मुख्यमंत्री आणि दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे। जर माझे वडील गोपीनाथजी यांचे चाहते एकत्र येत असतील तर मी नवीन पक्ष बनवू शकते, असं वक्तव्य करताच राजकारणात एक नवीन चर्चेची सुरुवात झाली आहे। रविवारी स्वामी समर्थ केंद्राच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले की त्यांच्या वडिलांच्या समर्थकांची ताकद एवढी मोठी आहे की त्या स्वतंत्र पक्ष स्थापन करू शकतात। हे वक्तव्य त्यांच्या वडिलांचा सन्मान करण्यासाठी होते की भाजपाला अप्रत्यक्षपणे इशारा देण्याचा प्रयत्न होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। पण त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। यापुढे म्हणाले की लोक केवळ गोपीनाथ मुंडे यांची मुलगी म्हणून त्यांच्यासोबत नाहीत, तर त्यांच्या वडिलांच्या विचारसरणी आणि प्रेमामुळे त्यांच्याशी जोडले गेले आहेत। यावर त्या म्हणाले की गोपीनाथ मुंडे यांचे चाहते मोठ्या राजकीय शक्तीप्रमाणे आहेत आणि त्यांनी भाजपाच्या उभारसरणीपासून मेहनत घेतली आहे, त्यामुळे गोपीनाथजींच्या समर्थकांची स्वतःची एक मोठी राजकीय ताकद असल्याची त्या सुचवत होतात। अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।